कारण आपण सेवक आहोत. एक छोटासा अनुभव मी इथं सांगतो आणि आपले 2 शब्द पूर्ण करतो कारण उपस्थित मंच आहे, बोलायचे आहे. आणि तेही सांगणार होतो, मला इथं काही माहीत नव्हतं. म्हणजे तेही सांगतो, या माईकची, या व्यासपीठाची, या परमेश्वरी कृपेची शक्ती अशी आहे की इथं आपण तुम्ही ठरवून या घरून की मी माईकवर मला बोलावलं असतं, मी असं बोलेन, असं ठरवून या. तुम्ही इथं बोलतच नाही, आपण ते दुसरंच काय बोलून जातो. आता मलाही काही असं मनात माहित नव्हतं काय अनुभव इथे सांगेल, की सांगता सांगता असं वाटलं. कारण मी आता म्हटलं तुम्हाला की कोणाला आपल्याला मार्गामध्ये या म्हणता येत नाही. त्याचे छोटसे उदाहरण सांगतो. मी ऐकलंच आहे, आता 4-2 चर्चा बैठकीच्या पहिले मासळ आहे गाव आपल्या भंडारा तालुक्यात आहे, दूर नाही, अड्याळजवळच्या मासळ. तर त्या सेवकांनी जे सांगितलं म्हणजे तुमच्या आपल्या अंगावर शहार येतील, अंगावर काटे उपस्थित होतील असा तो अनुभव आहे. एक सामान्य गर्भ श्रीमंत असा एक सामान्य माणूस आहे, भरपूर जमीन जायदाद आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, काही कमी नाही. कमी आहे तर त्यांच्याकडे पुत्र प्राप्ती नाही झालेली, गावचा सावकार माणूस. मी हा उदाहरण एवढ्यासाठी सांगतो आहे की आपल्याला कुणाला मार्गात या म्हणता येत नाही, आपला सख्खा भाऊ असेल तरी. पण काय झालं याच्यात, तर आता तो नेहमीप्रमाणे म्हणजे आपल्या शेतावर वगैरे जायचा, गावचा प्रशस्त श्रीमंत माणूस, पैशाला माणूस, त्याला कुठल्या गोष्टी कमी नाही. पण दोघे पती पत्नी दुपार झाली का एक ठरलेल्या विशिष्ट दिवशी आपल्या पती पत्नी दोघे जायला निघायचे आपले चांगले कपडे परिधान करून. तर एक सेवक आपला त्यांना बोलतो, मला वाटतं त्या सेवकाचे नाव सेंद्रे असं सांगितलं गेलं. त्या सेंद्रे त्या गावचा सेवक असेल तो म्हणतो की भाऊ तुम्ही दररोज जाता कुठे बहिणी सोबत? तर आमच्या असं पर्सनल काम आहे, थोडं जाऊन द्या. त्याने म्हटलं की आता असेल त्यांच्या कोणा एक आत्मीयतेच्या म्हणून त्याने मला जाऊन फोनवर जेव्हा विचारलं तर तो सांगते की बाबा आपल्याकडे सगळं आहे पण आपल्याला पुत्रप्राप्तीचे योग आला पाहिजे जीवनामध्ये, म्हणून आम्ही कुठे एका मांत्रिकाकडे जातो. आपला सेवक, बाबाचा सेवक त्याला म्हणतो की अरे तुम्ही कशाला भटकता, तुम्ही आमच्या बाबाच्या मार्गामध्ये चला, तुम्हाला पाहिजे ते मिळेल. त्याचे ते ऐकले नाही, जाऊन आले. अजून त्यांनी आपले यांत्रिक तांत्रिक मांत्रिक जे काही असेल त्या विधी केलं. आणि संसाराप्रती नेहमी म्हटलं जातं की संसार रूपी रथाचे 2 चाक आहेत, एक स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी. पण पत्नी जास्त सेन्सिटिव्ह असते. त्या पत्नीच्या मनात आत्म्यात एक ज्योत जागली, ती आपल्या पतिदेवाला म्हणते की आपण चलाला. त्यांनी म्हटलं, सेंद्रे भाऊनी म्हटलं तर आपण मागे चालले जाऊ. पतीची इच्छा होती का? त्याची इच्छा नव्हती. त्याने म्हटलं नाही तो मार्ग वेगळा आहे, ते सगळं असं करावं लागते, ते नाही जमणार. पण पत्नीने म्हटलं की नाही ना, आपल्याला पुत्रप्राप्ती पाहिजे, कुठेही गेलं तर आपल्याला आपली इच्छा पूर्ण झाली तर चांगली गोष्ट आहे. पत्नीच्या म्हणण्यावर पतिदेव तयार झाले. त्या सेंद्रिय सेवकासोबत त्या एका विशिष्ट कोणत्या एका मार्गदर्शकाकडे गेले, त्यांचे जे मार्गदर्शक जे काही असतील ते, आणि त्यांच्याकडे गेले. त्यांनी आपल्याला सांगितलं की आमच्याकडे सगळं असं 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 आम्हाला योग पाहिजे. पण हा जो कार्य घेण्यासाठी गेला, नाव मला त्यांचं माहित नाही, मला असले तरी सांगलं नसतं मी इथून, आपल्याला अनुभव महत्वाचा. त्याने म्हटलं की मी मार्गात येतो, पण या मार्गाचा त्याग मी तेव्हा करेन मला 3 अपत्य होतील तेव्हा. मी मार्गात आज येतो, पण मी मार्गाच्या या एका भगवंताच्या कृपेच्या त्यागी सेवक मी तेव्हा बनेन की मला 3 अपत्य होतील तेव्हा. मार्गदर्शकाने म्हटलं, मार्गदर्शक ही जी एक पर्सनॅलिटी जी आहे ती अशी बनवून दिलेली आहे बाबाने, ती खूप समजदार असते. काही म्हटलं तरी ऐकून घेते, ठीक आहे बाबा तुझी इच्छा पूर्ण असेल तेव्हा करशील. त्याने कार्य केले, परमेश्वरी कृपाने त्यांची इच्छा पूर्ण झाली. पहिलं अपत्य झालं, दुसरं अपत्य झालं, तिसरं अपत्य झालं. आता इथून थोडं काळजीपूर्वक ऐकाल. 3 अपत्य पूर्ण झालं, त्याग तो काही करायला तयार नाही. मग पत्नी म्हणते की ही भगवत कृपा जागृत आहे, आपण बरेच दिवसाचे कार्य करून राहिलो, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, तर 3 अपत्य झाले, 3, 4, 4, 5 वर्षाचा काळ तर गेलाच असेल, बरोबर आहे. तो आपल्या इच्छाही पूर्ण झाल्या, आपण त्यागी सेवक बनायला पाहिजे, आपण त्याग करायला पाहिजे. त्याने म्हटलं ठीक आहे, त्याग करून टाक. त्यागाच्या नियमाची त्यांनी त्याग घ्यायला सुरुवात केली. त्यागाचे कार्य, क्षमेचे कार्य सुरू केले. त्यागाचे क्षमेचे कार्य संपून त्यागाचे कार्य सुरू झाले. कोणी गैरसमज करू नका, पण जे सत्य आहे मी तुम्हाला सांगतो. आणि त्यागी म्हटलं नंतर तुम्हाला त्यागाचे नियम माहिती आहेत तुम्हाला आम्हा सगळ्यांना. तर आता त्यागाचे त्याचे कार्य सुरू आहे. पत्नीची अजिबात तयारी नव्हती, कारण त्यागाची
म्हणजे त्यागाचे कार्य सुरू आहेत, पण ब्रह्मचर्य व्रताचं खंडन करायची इच्छा पतिदेवाच्या मनात निर्माण झाली. तिच्या लाख विनवण्यावर आता खूप त्यांनी खूप सांगितलं, पण मी तेवढं सांगणार नाही, शॉर्ट मध्ये करतो एकदम. तर पतिदेवाने ते काय ऐकलं नाही आणि पत्नीला सांगितले की तू जर ही झालेली जी चूक आहे ब्रह्मचर्य व्रताच्या, आपण या त्यागाच्या कार्याचे पालन केलं नाही, ही गोष्ट जर कार्यकर्त्याकडे मार्गदर्शकाकडे किंवा इतर या 4 दिवसाच्या बाहेर जर तू गेलीस तर तू आहेस आणि मी आहो. पहिले पैशावाला माणूस, पत्नीवर पत्नीचा प्रभाव, त्याने 2-3 दिवस ते कंटिन्यू ब्रह्मचर्य व्रताचे पालन केलं नाही आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत, म्हणजे जी परिस्थिती आपल्याला त्यागाच्या कार्यात म्हणजे कार्यात जमत नाही, त्याची त्यागाच्या कार्याची अवमानना केली, बाबाची अवमानना केली, भगवंताची अवमानना केली, त्याग पूर्ण केले. त्याग पूर्ण झाल्याच्या नंतर ते सेवक आणि सेविका त्या सेंद्रिय सेवकाला घेऊन मार्गदर्शकाकडे की आपले त्यागाचे कार्य संपलेले आहे, आता आपल्याला हवन कार्य करायचे आहे. नीतिनियमाने ठरल्याप्रमाणे मार्गदर्शक त्यांना मंडळात घेऊन गेले. भगवंताची बाबाची प्रतिमा आणली. त्याने म्हटलं की उद्या हवन आहे आपल्याकडे, ही प्रतिमा माझ्याकडेच राहू द्या आणि उद्या मी स्वतः घेऊन येतो तुमच्याकडे आणि मग हवन कार्य पार पाडू. आता पुढे काय होते पहा, कारण इथे सत्य आहे. इथं आपण काही केलं, तुमच्याशी मी कुठलाही व्यवहार केला, किती खोटे बोललो, किती फसवलं, पण त्या कॅमेऱ्यातून नाही सोडू शकत आपण. त्या बाईवर बंधनं टाकली आपण, तिला आपण धमकी देऊन ठेवलं, पण त्याला धमकी देण्याची आपली ताकद नाही आहे. हवन कार्य सुरू झालं. अर्ध्याच्या जवळपास माळ, 3 मुलं बाहेर खेळून राहिले, छोटे बाळ आहेत ते खेळून राहिले आणि ती अर्धी माळ जपून होत आहे तेवढ्यात बाहेरून खबर येते की मुलगा तिकडे पाण्यात पडला आणि मरण पावला. पहिला अपत्य गेला त्याच्या. तो हवन कार्य तिथंच थांबवला गेला, कारण स्वतःच्या काही केलं तरी हवन कार्य पूर्ण करावं लागते, पण आता स्वतःचा मुलगाच गेला, ते कार्य तिथेच थांबले, त्यांचे कार्य थांबले. मी तुम्हाला फक्त हा उदाहरण एवढ्यासाठी सांगून ठेवला आहे की कसं विशेषतः स्त्रिया वगैरे कसं माझा भाऊ खूप बर्बाद होऊन राहिला म्हणून मार्गात घेऊन येणे, त्याला चल म्हणणे. मी ही गोष्ट पहिले तुम्हाला सांगितली होती म्हणून हा अनुभव आठवला मला. आपल्याला कोणालाही असं इथं आणता येत नाही आणि येतो म्हटलं तर नाही म्हणता येत नाही. मग ते मार्गदर्शकाकडे गेले. आता असं झालं, मग त्यांनी पुन्हा क्षमेचे कार्य केले, पुन्हा त्यागाचे कार्य पकडले. दुसरा त्याग केला काही दिवसांनी त्यांनी, दुसरा कार्य करून राहिले आणि माळ जपत येऊन राहिले. हवन कार्य सुरू आहे, माळ जपणं सुरू आहे आणि दुसरा अपत्य गेला त्यांच्या, हे बाहेरून खबर येते. हा एक माणूस स्वतःच्या सुखासाठी काय करते, म्हणजे पुढच्या पोरगा देखील दान करायला तयार राहते, पण चूक सांगितली नाही. दुसरा अपत्य गेला. तिसरा अपत्याची वेळ होती आता, कारण परमेश्वराला ते मंजूर नव्हतं ना, कारण आपण त्यागाचे कार्य कसे करतो हे त्याला आणि म्हणजे तिला त्यालाच माहित असते, हे एवढंच त्याला माहित आहे, पण त्या कॅमेऱ्यातून नाही सुटलं हे त्याला माहित नाही आहे ना. कारण तो सेवक जो घडला तो ध्येयाचा नाही नव्हता घडला ना. त्याला जर माहिती अरे नाही मला पाहणारी दुसरी एक शक्ती आहे, तिला मी चतुर असलो पण तो महाचतुर आहे ना. तिसऱ्या त्यागाची वेळ आली. तिसऱ्या त्यागाच्या वेळात असं झालं, माळ आधी जपून झाली आणि तिसरी मुलगी जी होती तीही संपली म्हणून बाहेर पडली, म्हणून ताराच्या कुंपणामध्ये अडकली. तिथं तारा टोचून पडली, रक्तबंबाळ होऊन 3 अपत्य गेले त्याचे. पण त्या बाईने त्या सेविकेने नाही सांगितलं आणि त्या सेवकाने सांगितलं नाही. असा काही काळ निघाला, पण तरी पतिदेव पत्नीला म्हणतात की पहा तू सांगितलंस, बाहेर सांगितलं तर पहा, पण शेवटी कुठेतरी मर्यादा असते. त्या सेविकेने काय करायला पाहिजे होते, मरेल मी मरीन तर चालेल, पण माझे पोटचे गोळे जर गेले 3 तर या नवऱ्याचा काय फायदा हे तिच्या मनात विचार यायला पाहिजे. तिने मर्यादेचे 3ही उल्लंघन केलं, पण परमेश्वराला कुठे मंजूर नव्हतं का? नव्हतं. काही काळ गेला आणि तो जो सेवक होता, 3 मुलाचा बाप, 3 मुलं गमावणारा जो बाप होता, तो काही दिवसांना आता पागल झाला. कहाणी नाही आहे म्हणून मासळगाव दूर नाही आहे. तुमचे कोणी दिसणार असेल तर पाहत, मला कधी आठवले असेल कोणी बसले असतील तर, नाही तर करायला जाऊ कशी. तो पागल झाला. पागल झाल्यानंतर तो घरून निघून गेला. आता ती बाई राहिली एकटी. नवरा निघून गेला, 3 अपत्य निघून गेले, त्या संपत्तीच्या काय करणार म्हणून ती सतत रडत राहायची असे.
मग त्याला कोणीतरी सांगितलं असेल की झालं काय झालं तुमच्या ह्याच्यात काही ना काही तर चूक आहे, असं त्या मार्गात होत नाही. जे बाबाने दिलेले अपत्य त्याला हिसकावण्याची कोणत्या मांत्रिकाची कोणत्या वैद्याची किंवा कोणत्या शक्तीची ताकद नाही आहे. आणि हे असं एवढं तुमच्याकडे जी अवकाळा जी आली ही का आली याचा विचार कर आणि मार्गदर्शकाकडे सांग की ती सेविका नंतर काही दिवसानं नवरा गेला घरून सोडून पागल अवस्थेत, ती त्या मार्गदर्शकाकडे गेली आणि सांगते की काकाजी आमच्याकडे असं असं झालं होतं. मला असं माझ्या माहितीप्रमाणे वाटतंय की ज्या दिवशी त्यांनी म्हणजे 42 दिवसाचा जो त्याग होता, ते 42 दिवसाच्या त्यागाच्या वेळेस त्याची ज्या वेळेस त्यांची जी माळ जिथे जेवढी जपून झाली ना, जेवढी समजा की 101 मनाची जी आपली माळ जपतो आपण, समजा त्यांनी 41व्या दिवशी किंवा 47व्या दिवशी त्यांच्यातून चूक झाली असेल, निश्चित सांगतो की बाबांनी त्यांच्या लक्षात आलं नाही, कारण सेवक ध्येयाचा नव्हता ना. ती 47व्या दिवशी त्यांच्यातून चूक झाली असेल ना, ते 47 मणी मोजून झाल्याचे बाबा हनुमानजीचे जप करताना 47 मणी मोजून झाले, त्या दिवशी त्यावेळेस ती माळ जपून झाली, त्यावेळेस त्यांच्याकडे त्या घटना घडत आल्या, ते ओळखता आलं नाही त्यांना. असो, मग तिने ती आपली सांगितली की असं असं झालं. तेव्हा मार्गदर्शक सगळे अचंबित झाले की काय केलं तुम्ही, तुला तर सांगायला पाहिजे होता, आता सगळं गमावून झालं. मार्गदर्शक विशाल अंतःकरणाचे असतात बाबासारखे सगळे मार्गदर्शक जे आहेत जवळपास विशाल अंतःकरणाचे आहेत, कारण ते बाबांच्या हातून घडलेले आहेत, बाबांच्या शब्दावर ते कार्य करतात, त्याच्या निष्काम भाव निस्वार्थ भावना असते. त्याने म्हटलं झालं ते काही नाही, तुझ्या मनात काय आहे, आता तुला आता काय म्हणायचं आहे, तुला परमेश्वराला काय मागायचं आहे ते तू ठरव आणि तू कार्य कर. तिने म्हटलं माझ्या पतिदेव मला परत पाहिजे आहे आणि श्रुतीवर परत पाहिजे आहे. मनातल्या इच्छा माझ्या तिच्या परमेश्वराच्या कृपेने तिच्या मनात ज्या इच्छा असेल त्या परमेश्वरी कृपेने तिने ते कार्य केले. त्या कार्यात तिचे पागल झालेले आणि घर सोडून गेलेले पतिदेव परत आले. त्याला एवढं सगळं घडलं आणि परमेश्वरी शक्ती कशी याची जाणीव झाली. परमेश्वराने ती त्याची एका शक्तीची एका परमेश्वरीची त्याला ओळख करून दिली. त्या दोघांनी परमेश्वर तो तिच्या पतिदेव परत आला, चांगल्या रूपात परत आला. दोघांनी कार्य केले आणि आज त्यांच्या पोटी एक अपत्य आहे. बंधूंनो, ही कहाणी नाही. या मंचावर जे मार्गदर्शक येतात, ज्येष्ठ सेवक येतात, आपले अनुभव व्यक्त करतात, हे कुठे वाचलेली कहाणी नाही, ही सगळी आपबीती आहे. बाबाच्या आपल्या या मानव धर्माच्या मार्गामध्ये आपण या मंचावर बोलतो, ही सगळी आपबीती आहे, दंतकथा नाही. तेव्हा परमेश्वराला सोडून आपण काही करू शकत नाही. कुठे जंगलात पाळात अडकू द्या तुम्ही, तुमच्यावर आपल्यावर आलेले जे संकट असतील ना, तिथे त्या क्षणी कुठे तिथून ज्योत लावायला घरी येणार का, क्षमा मागायला किंवा तीर्थ बनायला घरी येऊन आपण नाही. त्या क्षणी जिथे आपण तिथे आहो, कुठल्याही संकटात सापडलो आपण, तिथेच आपण परमेश्वरी धावा करून आपण इथून सुटका आपली करू शकतो. तर आपल्याला कुणाला मार्गात या म्हणता येत नाही. आता ती चूक त्यांच्या लक्षात आली. आता मला सांगा, मी सरते शेवटी आता सारांशमध्ये निष्कर्षामध्ये कॉन्क्लुजन मध्ये तुम्हाला विचारतो की त्या सेवक सेविकेची चूक नव्हती, जे सेवक त्यांना तिथे घेऊन आले होते त्यांची चूक होती. अरे चला तुम्ही तो सगळं सोडा, चला मार्गामध्ये आमच्या बाबाकडे, बाबा आमचे सगळं देते. ही आमच्या मार्गदर्शिकेला ती चर्चा बैठकीमध्ये चर्चा करत असताना मग त्यांच्या नंतर आमच्या मार्गदर्शिकेचा नंबर लागला. त्यांनी सांगितले की चूक ही त्यांची नव्हती, चूक त्या सेवकाची होती ज्या सेवकाने त्याला तिथे आणल्या मार्गात. कारण त्याने येतो म्हटलं होतं का, अजून तो भोग भोगला असता, अजून मांत्रिकाकडे गेला असता, अजून संपत्तीची हीन झाली असती त्याची, आणि मग त्याला बाबाने हा मार्ग कोणीतरी दाखवला असता. मग तो अंतःकरणातून या परमेश्वरी कृपेत त्याने उडी घेतली असती. म्हणजे आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये ती ज्योत जायच्या पहिली लागली पाहिजे ना, ती लागली नव्हती, म्हणून हे सगळं उडवलंय. असो, बराच वेळ घेतला असं. धन्यवाद. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांनी निश्चितपणे शांतपणे ऐकून घेतलं. मला आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपले 2 शब्द इथेच पूर्ण करतो. सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार.